फेब्रुवारीपासून संपूर्ण कोस्टल रोड वाहतुकीला खुला होणार. 60 मीटर लांब 560 टनाचा गर्डर जोडण्याचं काम पूर्ण. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील फलाटांचे क्रमांक बदलले. फलाट क्रमांक 10 ऐवजी 9A आणि फलाट क्रमांक 10A ऐवजी 10 असा बदल. बेस्ट कर्मचाऱ्यांना 29,000चा बोनस अखेर मिळाला. बेस्टच्या 27,000 कर्मचाऱ्यांचा रखडलेला बोनस त्यांच्या खात्यामध्ये जमा. दुचाकी चालकांसोबतच सहप्रवाशांनाही हेल्मेट सक्तीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश. राज्याच्या वाहतूक विभागाकडून अंमलबजावणी करण्याच्या सूचना. नाशिक शहरामध्ये दुचाकीस्वार आणि सहप्रवासी या दोघांनाही हेल्मेट सक्ती. सहप्रवाशाकडे हेल्मेट नसेल तर दंडात्मक कारवाई होणार. नाशिक शहर वाहतूक विभागाचा निर्णय. दुचाकी चालकांसोबत सहप्रवाशालाही हेल्मेट सक्तीच्या निर्णयाला पुणेकरांचा संमिश्र प्रतिसाद. मुंबईमध्ये बांधकामांच्या धुळीमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेची 5,000हून अधिक बांधकामांना नोटीस. प्रदूषण नियम पाळण्याच्या सूचना. नियम न पाळल्यास कारवाईचा इशारा. नालासोपारा पूर्वेतील अग्रवाल नगरी भागात 41 अनधिकृत इमारतींवर तोडक कारवाई. या इमारतींमधील जवळपास 2,000 कुटुंबांना घरं रिकामी करण्याच्या नोटिसा. भिवंडीमधून 1,000 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त. महापालिकेच्या विशेष पथकाची शहरातल्या बाजारपेठांमध्ये धाड. रिषभ होलसेल या प्लास्टिक विक्री करणाऱ्या दुकानदाराकडून 5,000चा दंड वसूल. धारावीतील 25,000 झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण. सर्वेक्षणासाठी 50हून अधिक पथकं कार्यरत. सर्वेक्षणासोबतच 60,000हून अधिक झोपड्यांची गणना झाल्याची माहिती. कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात उद्या पाणी पुरवठा बंद असणार. जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती. मीरा भाईंदरमध्ये शुक्रवारी पाणीबाणी. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून दुरुस्तीच्या कामासाठी शटडाऊन होणार. परिणामी शुक्रवारी शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार. नाशिक शहरामध्ये शनिवारी पाणीबाणी. शहरात दिवसभर पाणी पुरवठा बंद असेल. स्मार्ट सिटी कंपनी आणि मनपाच्या माध्यमातून जलशुद्धी केंद्रावर दुरुस्तीची कामं करण्यात येणार. इंजिनिअरिंग फार्मसीच्या प्रवेश परीक्षा 16 मार्चपासून. सीईटी सेलकडून 19 प्रवेश परीक्षांचं वेळापत्रक जाहीर. तयारीसाठी वेळ मिळावा याकरता 3 महिने आधीच वेळापत्रक जाहीर. उसाला 3,700 पहिली उचल द्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखानदारांना 15 दिवसांचा अल्टिमेटम. दुसरीकडे अंकुशच्या कार्यकर्त्यांनी शिरोळ्यात उसाची वाहतूक करणारे ट्रक रोखत गाड्यांची केली तोडफोड. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाला आवक घटली. भाजीपाल्याच्या किमती वाढल्या. घाऊक बाजारात भाज्याचे दर 80 ते 100 रुपये किलोंवर. अहिल्यानगरमध्ये भाज्यांचे दर गगनाला भिडले. गवार 200 रुपये किलो तर शेवगा 400 रुपये किलोवर. आवक घटल्यानं भाज्यांची दरवाढ. आफ्रिकेतील मलावी देशाचा आंबा एपीएमसी मार्केटमध्ये दाखल. 3 किलो वजनाच्या आंब्याच्या पेटीला 3 ते 5,000चा दर. विरारमध्ये घराशेजारी खेळा ठोकण्याच्या वादातनं शेजाऱ्यांमध्ये वाद. एका व्यक्तीकडनं आई आणि मुलीला मारहाण. विनयभंगाची तक्रार दाखल. मारहाण करणाऱ्या पती पत्नीला पोलिसांनी घेतलं ताब्यात. बोईसर औद्योगिक क्षेत्रात खोदकाम करताना गुजरात गॅस पाईपलाईनला धक्का. मोठा आवाज होऊन गॅस गळती. भिवंडीमध्ये 12 वर्षांनंतर भटक्या कुत्र्यांसाठी निर्बीजीकरण केंद्र पुन्हा सुरू. मागील वर्षभरात 14,000 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना. त्यामुळे निर्बीजीकरण केंद्र हे तातडीने सुरू करण्याचा निर्णय. नाशिक जिल्हा बँकेचे ठेवीदार आक्रमक. तोट्यात गेल्यानं जिल्हा बँक ठेवीदारांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्यानं ठेवीदार आक्रमक. तत्कालीन सभासद मंडळावर केले भ्रष्टाचाराचे आरोप. जिल्हा बँकेविरोधात हायकोर्टात जाण्याचा ठेवीदारांचा इशारा. पिंपरी चिंचवडमध्ये प्रियकराकडून प्रेयसीची हत्या. पैशावरनं झालेल्या वाद टोकापर्यंत गेल्यानं हत्या. प्रेयसी हरवल्याची तक्रार करणाऱ्या प्रियकराचं बिंग फुटलं. प्रियकर दिनेश ठोंबरेला अटक. परभणीच्या गंगाखेडमध्ये पत्नी आणि मुलीसह शिक्षकाची आत्महत्या. तिघांची रेल्वे ट्रॅकवर जाऊन मालगाडीखाली येत आत्महत्या. कारण अस्पष्ट. तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांचा कुलसचिवाच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातला प्रकार. विद्यापीठातील स्त्री अध्ययन केंद्रात काम करूनही 4 महिन्याचे पैसे न दिल्याचा आरोप. मालेगाव सामान्य रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा. लिफ्टही बंद असल्यानं अपघाती रुग्ण, प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला यांची गैरसोय. जालन्यातील तुळजाभवानी मंदिरामध्ये चोरी. देवीचं सोन्याचं मंगळसूत्र आणि नथ चोरीला. 2 अज्ञात चोरट्यांनी मंदिराचं गेट तोडून दानपेटीमधील रोकड आणि देवीचे दागिने चोरले. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. अकोल्यामध्ये 19 वर्षांखालील राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा. स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांमध्ये बोगस खेळाडूंचा भरणा. प्रशिक्षक आणि विद्यार्थ्यांचा आरोप. स्पर्धेत वयाची खोटी प्रमाणपत्र सादर करत 19 वर्षांवरील खेळाडूंचा सहभाग असल्याचाही केला आरोप.
महात्मा फुले वाडा इथे डॉक्टर बाबा आढाव यांचं 3 दिवसीय आत्मक्लेश उपोषण. राज्यघटना आणि लोकशाहीची थट्टा सुरू असल्याचा आणि ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आढावांचा आरोप. पुण्यामध्ये रोहित पवारांनी घेतली उपोषणकर्ते बाबा आढावांची भेट. लोकशाहीच्या वस्त्रहरणाच्या निषेधार्थ बाबा आढाव उपोषण करते. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत यासाठी महाडमधले मराठा समाज किल्ले रायगडावर. महाराजांच्या चरणी घातलं गारहाणं. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं स्वराज्य निर्मितीसाठी काम केलं तसं काम शिंदेंनी गेल्या 2.5 वर्षात केलं. मराठा समाजाची भावना. देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातल्या घराबाहेर 20 फुटाचा बॅनर. बॅनरवर फडणवीसांचा महाविजयाचे शिल्पकार असा उल्लेख. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी नांदेडमध्ये नरसिंहाला दुग्धाभिषेक घालत साकडं. भाजपच्या कार्यकारिणी सदस्याकडनं अभिषेक. या होत्या शहरांमधल्या घडामोडी आणि आता एक नजर 100 हेडलाईन्सवर. दिल्लीला रवाना होण्याआधी एकनाथ शिंदेंची दिल्लीमध्ये शिवसेना नेत्यांसोबत दिल्लीला जाण्याआधी वर्षाभर बैठक. वर्षा बंगल्यावर शंभूराज देसाई, दीपक केसरकर, रवींद्र पाठक आणि अन्य नेते उपस्थित. उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यास ते एकनाथ शिंदेंनी स्वीकारावं. शिवसेना नेत्यांनी एकनाथ शिंदेंना गळ घातल्याची माहिती. शिंदेंनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केल्यावर नेत्यांचा आग्रह. शिंदेंच्या शिवसेनेकडनं कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद मिळून 12 मंत्रिपदांची मागणी केल्याची माहिती. तर महायुतीत भाजपकडनं 23 मंत्रिपदांची मागणी झाल्याची माहिती. महायुतीमध्ये राष्ट्रवादीकडनं 8 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपदांची मागणी. सूत्रांची माहिती. सध्या असलेल्या मंत्र्यांपैकी 7 जणांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता. तर काही नवे चेहरेही मंत्रिमंडळात येण्याची शक्यता. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला केंद्रात एक कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता. राष्ट्रवादीकडनं सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल आणि शिवसेनेकडनं श्रीकांत शिंदेंची कॅबिनेटमध्ये वर्णी लागण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.